जळगाव जिल्ह्यातील नागरिक सुद्धा किडनीच्या आजारानं त्रस्त झालेत। चोपडा तालुक्यातील चौगाव या गावामध्ये अनेक ग्रामस्थांना किडनीच्या आजाराची लागण झाली आहे। गेल्या 6 वर्षात किडनीच्या आजारानं 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। गावातील एकूण लोकसंख्येपैकी 60% लोकांना किडनीचा विकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गावातील पाण्यामध्ये क्षार जास्त आहे, त्यामुळे किडनीचा विकास चढल्याचं डॉक्टरांकडून निदान झालेलं आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। प्रशासनानं वेळीच लक्ष दिलं नाही तर संपूर्ण गाव किडनीच्या विकाराचा बळी ठरण्याची भीती व्यक्त होते। चौगावातले नागरिक हे किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत। आतापर्यंत 4 ते 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे। अशा पद्धतीने बदलता येईल। इथल्या पाण्यामध्ये जे क्षार आहेत ते बिना क्षारचं कसं उपयोगात आणता येईल, त्या पाण्याचा काय प्रयोग करता येईल का, लोकांना चांगलं पाणी पाजता येईल का, अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय। त्या पद्धतीने आम्ही शासनाला माझी विनंती आहे की आमच्या गावाला ती सुविधा लवकरात लवकर देण्यात यावी, जेणेकरून जो त्रास मला झाला इतरांना, आमच्या गावातल्या लोकांना होऊ नये याच्यासाठी माझी विनंती आहे शासनाला की आमच्या इथे लवकरात लवकर पाण्याचं काहीतरी नियोजन करण्यात यावं। वडिलांना दाखवलं तर वडिलांचे रिपोर्ट, रक्ताचे लघवीचे रिपोर्ट काढले तर त्याच्यात क्रिएटिनाइन, युरिया असा विषय आला की आम्हाला काहीच माहिती नव्हतं। वडिलांना सुपारीचं व्यसन नव्हतं, काही नव्हतं। वडिलांना असं कसं काय प्रॉब्लेम क्रिएट झाला अचानक आणि तो मेन ऑर्गनवरती झाला तर आम्हाला काही कळलंच नाही। मेन प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा होता। पाणी क्षारवट येतं बुवा तुमच्या गावाचं। त्यानंतर मग वडील वारले, त्यानंतर मग बऱ्याचशा केस अशा म्हणजे वारल्या आहेत आमच्या ह्याच्यात, बिनव्यसनी वारले। बाकी आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सचिन, गावकऱ्यांचं म्हणणं तर आपण ऐकलं, पण या सगळ्या संदर्भात आरोग्य पथक वगैरे गावात दाखल होणार का? कारण या सगळ्याची तपासणी होणं फार आवश्यक आहे, कारण आता लोकांचा मृत्यू होण्यापर्यंत हे सगळं प्रकरण येऊन ठेपलंय। अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगाव हे गाव आहे आणि या गावामध्ये आपण जर गेल्या 5 ते 6 वर्षाची आकडेवारी बघितली तर किडनीच्या आजाराने 5 ते 6 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। सद्यस्थितीमध्ये गावात म्हणजे बहुतेक नागरिकांना, त्याच्यात अबालवृद्ध असतील, वयोवृद्ध असतील, बालक आणि महिला यांना किडनीच्या आजाराची लागण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले आहे। अनेकदा पोटात दुखू लागल्यामुळे अनेक नागरिकांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता त्यांना मूतखडा किंवा इतर जे किडनीचे आजार आहे हे आजार झाल्याचं समोर आलेलं आहे। हे आजार का होत आहे या संदर्भात डॉक्टरांना विचारलं असता पाण्यात अधिक क्षार असल्यामुळे हे नागरिक आजारी पडत आहेत, त्यांना किडनीचे आजार होत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला गावकऱ्यांनी दिलेली आहे। या 4-5 वर्षापूर्वी अनेकांचे किडनीच्या आजाराने मृत्यू झाल्यामुळे गावात प्लांट देखील लावण्यात आलेला होता, आरओ प्लांट जो सार्वजनिक गावासाठी लावण्यात आलेला होता। मात्र तरी देखील या आकडेवारीमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये। अनेक नागरिकांना अशाच पद्धतीने किडनीचे आजार झाल्याचं समोर आलेलं आहे। बहुतांश जे लोक मेले त्यांना कुठलंही व्यसन नसल्याचं त्यांच्या परिवाराने सांगितलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर महिलांमध्ये देखील याचं प्रमाण अधिक असल्याचं या गावात आपल्याला पाहायला मिळतं आहे। वृद्ध नागरिकांमध्ये देखील आहेत आणि त्यांच्यावर अनेकांवर मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरच हा धक्कादायक प्रकार आहे। प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, आमच्या गावामध्ये येऊन पाण्याची तपासणी करावी, नेमके किडनीचे आजार का होत आहे याची तपासणी करावी, कारण अनेकांना त्रास झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता आरोग्य पथक किंवा प्रशासन या घटनेची कशा पद्धतीने दखल घेते आहे आणि या गावाची पाण्याची तपासणी होणार आहे का, हे सर्व प्रश्न आता येत्या काळामध्ये आपल्याला यांचं उत्तर मिळणारच आहे। सचिन, आता जसं तुम्ही म्हणालात की डॉक्टरांकडून किंवा गावकऱ्यांकडून सुद्धा पाण्यासंदर्भात काही दावे केले जात आहेत, प्रत्यक्ष गावातली पाणी साठ्याबाबतची काय परिस्थिती आहे? गावात व्यवस्थित पाणी पुरवठा होतो की त्याच्यामध्ये सुद्धा काही गडबड असल्याचं समोर येत आहे? निश्चितच आपण जर बघितलं तर गावात पाण्याची जी उपलब्धता आहे ती मुबलक आहे। गावात विहिरींना देखील समाधानकारक परिस्थिती आहे। गावात पाण्याचा प्रश्न नाहीये, मात्र पाण्यात क्षार असल्याचा जो विषय आहे तो डॉक्टरांनी सांगितलेला आहे, कारण गावातील अनेक नागरिकांना किडनीचे आजार झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे त्रास होऊ लागल्याने अनेक नागरिक हे तपासणीसाठी जेव्हा डॉक्टरांकडे गेले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या किडनीचे आजार असल्याचं डिटेक्ट झाला आहे आणि यामध्ये कुठेतरी
पाण्यामुळे अधिक क्षार असल्यामुळे त्यांना या आजाराची लागण झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे एकंदरच हा पाण्यामुळे हे आजार गावकऱ्यांना होत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. जी जी सचिन, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना ही बातमी नेमकी सविस्तर सांगूया. जळगाव मधली बातमी आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातल्या चौगाव इथे किडनीच्या आजाराने 60% गावकरी त्रस्त आहेत. आतापर्यंत 4 ते 5 जणांचा याच्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. आपण बघतोय महाराष्ट्रातलं किडनी बाधितांचं गाव आता झालंय. चोपडा तालुक्यातील चौगाव आहे जिथे अनेकांना किडनीचे आजार आहेत. गावातील अनेक घरांमध्ये मुतखड्याच्या आजाराचे रुग्ण आहेत. गावातील 60% गावकरी हे किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत. गावात आतापर्यंत किडनी आजारानं 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. किडनीच्या आजाराचं कारण शोधण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. संपूर्ण गाव किडनी विकाराला बळी पडण्याची शक्यता आहे. ही भीती गावकऱ्यांमध्ये सुद्धा आहे. ती वारंवार त्यांच्याकडून बोलून दाखवली जाते. गावात क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीच्या विकाराची शक्यता वर्तवली जाते. शुद्ध पाण्यासाठी फिल्टर प्लांट सुद्धा बसवण्यात आला, पण त्याचा सुद्धा उपयोग होत नाहीये. अत्यंत गंभीर प्रकार हा समोर येतोय. यापूर्वी आपल्याला माहिती आहे बुलढाण्यामध्ये अशा पद्धतीनं केस गळती म्हणजे पूर्णपणे टक्कल पडणं किंवा नख गळतीचा हा आजार समोर आला होता. आणि आता जळगावात सुद्धा किडनीच्या आजारानं गावकरी त्रस्त आहेत. संपूर्ण गाव या आजारानं बाधित होईल अशी भीती आहे, कारण सध्याच्या क्षणाला 60% गावकऱ्यांना किडनीच्या आजारानं पेडलेला आहे. त्यांना त्याचा त्रास होतोय. आतापर्यंत 4 ते 5 जणांचा मृत्यू सुद्धा या सगळ्या किडनीच्या आजारामुळे झालेला आहे असं समजतंय. आणि एकंदरीत गावातल्या सगळ्याच नागरिकांमध्ये त्याच्यामुळे आता प्रचंड भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन गोसावी यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. सचिन, याबाबत गावातल्या सरपंचांनी किंवा इतर कुठल्या वरिष्ठ मंडळींनी, जबाबदार माणसांनी आणखी वरिष्ठांकडे वरच्या पातळीवर याबाबतचं काही लेखी निवेदन दिलंय का? गावात आरोग्य पथक यावं, त्याबाबतची तपासणी व्हावी अशी काही मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे का? निश्चित आपण जर बघितलं तर ज्यावेळी गावकऱ्यांना हा प्रकार लक्षात आला की आपल्या गावामध्ये किडनीच्या विकारांचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे त्यांनी गावात आपण जर बघितलं तर आरो प्लांट देखील लावला आणि आरो प्लांटच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाणी मिळावं आणि त्यांचे जे विकार आहेत ते कमी व्हावे अशी गावकऱ्यांची एकंदर भावना होती. मात्र आरो प्लांट लावून देखील त्याचा कुठलाही परिणाम न झाल्यामुळे आता गावकऱ्यांनी या संदर्भात वरिष्ठ पातळीकडे मागणी केलेली आहे की गावात येऊन त्यांनी या संदर्भात तपासणी करावी, पाण्याची तपासणी व्हावी, नेमके गावकऱ्यांना किडनीचे आजार का होत आहे या संदर्भात तपासणी व्हावी आणि इतर आता जे नवीन पिढी आहे किंवा लहान मुलं असतील किंवा महिलांना याची जास्तीत जास्त लागण होऊ नये म्हणून या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून काहीतरी उपाययोजना करण्यात यावा अशी देखील मागणी आता गावकऱ्यांकडून होत आहे. या अगोदर गावात आपण जर बघितलं तर पाणी शुद्धीकरणासाठी प्लांट देखील लावण्यात आलेला आहे, मात्र त्याचाही उपयोग होत नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. सचिन, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही सगळी दृश्य दाखवतो. इथल्या गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण सध्या आहे. साधारणपणे 60% नागरिकांना हा किडनीचा आजार असल्याचं समजतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं हे आता किडनी बाधितांचं गाव चौगाव म्हणून समोर येत आहे आणि अशात गावकऱ्यांच्या मनात प्रचंड भीतीचं वातावरण आहे. धन्यवाद सचिन दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.